ओम श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपण बघत आहोत मार्तंड विजय. आजचा अध्याय 26. ऋषींनी आणखी काही प्रश्नांची उत्तरे दिली. त्यातमध्ये म्हणजे बानू उर्फ बानाईची कथा त्यांनी सांगितली. एकेवेळी कैलासावर शंकर व पार्वती सहपरिवार बसले असता पार्वतीच्या जया नावाच्या सखीच्या मनात असा विचार आला की पार्वतीच्या भाग्याने तिला नित्य शिवाचा अंगसंग मिळतो. हे सौख्य काही आपल्या नशिबी नाही. तेव्हा तिच्या मनात वैमनस्य वाढले आणि तरीही ती आपली इच्छा दाबून गप्प राहिली. पार्वतीच्या लक्षात तिची उदासीनता आली. तेव्हा तिने जयाला त्याचे कारण काय असे विचारल्यावर ती संकोचाने काही न बोलता शांत बसली. पण पार्वतीने तिला खोदून विचारले आणि अभय दिले. तेव्हा तिने भीत आपली इच्छा बोलून दाखवली. त्यावर पार्वतीने तिला आश्वासन दिले की ती जयाची इच्छा पूर्ण करेल. नंतर तिने जेव्हा शिवाला सर्व हकीकत कथन केली तेव्हा शिव म्हणाला, तिने विचार न करता वर दिला आहे. असे असले तरीही जन्मांतरी तिची इच्छा पुरी होईल. पुढे ती जया बाणासुराची कन्या होऊन जन्माला आली. पूर्व संस्कारानुसार तिची शिवाच्या ठायी भक्ती होती व त्यालाच पती करावा अशी त्याची इच्छा होती. तेव्हा नारदांनी तिला मल्हारी मंत्राचा उपदेश दिला आणि तपश्चर्या करण्याची आज्ञा दिली. ती वनात जाऊन तप करत असता एका धनगराने तिला आपली कन्या मानून तिचा सांभाळ केला. नंतर मार्तंडाने तिला दर्शन दिले आणि तिच्याशी लग्न केले. त्यावेळी सर्व धनगर समाज वऱ्हाडी झाला होता. ही घटना नळदुर्ग येथे घडली होती. तिथे गुप्त मल्लेश्वराचे स्थान असून ही कथा सविस्तरपणे जयाद्री महात्म्यात आहे. त्याचप्रमाणे ऋषींनी जनाईची कथा देखील सांगितली. मार्तंडाने बानाईशी लग्न केले हे कळाल्यानंतर म्हाळसेला फार राग आला आणि ती रुसून जयाद्री पर्वत सोडून एका वडाखाली बसली. तेव्हा गणपतीने तिला समजावले व शिवाचा शोध घेऊ लागला, परंतु शिव काही सापडला नाही. तेव्हा तिथे नारद आला व त्याने अन्नपूर्णा मंत्राचा जप करून तपस्या करण्यास सांगितलं. त्याप्रमाणे तप केले. तेव्हा नवरात्रात शिव प्रगट झाला. ही घटना घडली तिथे वडा शेजारी जनाईचे स्थान जननी तीर्थ आहे, ते जेजुरीवरती आहे. त्यानंतर ऋषींनी रंभाईची कथा सांगितली. रंभा निघाली. ती इंद्राने घेतली, परंतु तिला खरी इच्छा शिवप्राप्तीची होती. जेव्हा समुद्र मंथन केले तेव्हा त्यातून 14 रत्ने निघाली. मग तिने नारद मुनींपासून मंत्रोपदेश घेतला व तपश्चर्येस आरंभ केला. एकदा ती कैलासावर शिवसभेत नृत्य करत असताना तिची शिवाबरोबर नजरानजर झाली. तिचा मनोभाव जाणून शिवाने एक दुसरेच ब्रह्मांड निर्माण केले आणि गुप्त मल्लेश्वर असे नाव धारण करून रंभेबरोबर तिथे क्रीडा करत राहिला. त्यानंतर ऋषींनी पंचलिंगाचे वर्णन केले. या पृथ्वीवर 5 क्षेत्रे मुक्ती देणारी आहेत. ती अशी की कालांजनगिरी उर्फ नीलाद्री, दुसरा म्हणजे काशी येथील विश्वनाथ, मातापूर तथा माहूर, त्यानंतर चौथा म्हणजे हरिद्वार तेथील भागीरथी क्षेत्र आणि 5वा म्हणजे जयाद्री उर्फ जेजुरगड ही आहेत. या क्षेत्रात आले की तिथल्या लिंगाचे दर्शन पूजन करावे म्हणजे यात्रा सुफल होते. त्यानंतर ऋषींनी घृतमारीचे स्थान सांगितले. आता घृतमारीचे स्थान, ही घृतमारी कशी व केव्हा उत्पन्न झाली ती कथा यात आपण 8व्या अध्यायात बघितली. जयाद्री पर्वतावर जेजुरगडावर पश्चिमेकडे घृतमारी एक भली मोठी शिळा आहे. यात्रेकरूंनी तिची पूजा अवश्य करावी म्हणजे त्या योगे त्यांच्या विघ्नांचा नाश हा होत असतो. मित्रांनो, पुढील अध्याय बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.